आज एक गमतीदार पोस्ट मी सादर करतो. 12 मित्रांचे किस्से. ओळखा पाहू. पहिला. सकाळी सकाळी बायकोचा हसरा चेहरा बघा, दिवस मस्त जातो. पु ल देशपांडे. टीप. मग बायको कोणाची पण असो. 2. पुण्यातील सोसायटीच्या बाहेर लागलेली पाटी, अतिथी देवो भव. परंतु देवांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपापली पुष्पक विमाने सोसायटीच्या बाहेर पार्क करावी. 3. मुलगा. मी तुमच्या मुलीवर 10 वर्षापासून प्रेम करतोय. पुणेरी वडील. मग आता काय पेन्शन मागायला आलायस? 4. एक छोटा विनोद. बायको. मी 2 तासांसाठी बाहेर जात आहे. तुम्हाला काय हवं आहे? नवरा. मला तेच हवं आहे. 5. काल मी लिफ्टने वर जात होते. त्यावेळी एका बाईने लहान मुलासह लिफ्टमध्ये प्रवेश केला. मी लिफ्टचं बटन दाबलं आणि विचारलं, दुसरा की तिसरा? बाईने रागाने म्हटलं, आत्या आहे मी त्याची. 6. काल एका जुन्या मित्राला 4-5 वेळा कॉल केला, पण त्याने उचललाच नाही. मग आज मी एक मेसेज पाठवला. आपल्या वर्गातील शर्मिला आठवते ना, ती आज सकाळी भेटली होती. तुझा नंबर विचारत होती, देऊ का? सकाळपासून किमान 15 वेळा फोन केला पठ्ठ्याने, मग मी उचललाच नाही. 7. पुणेकर विरुद्ध पुणेकर. पहिला पुणेकर. तुम्हाला आमरस देऊ की बासुंदी? दुसरा पुणेकर. घरात एकच वाटी आहे का? 8. ह्याला अपमान म्हणावं की प्रेम? नवऱ्याने बायकोला विचारलं, तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो? बायको. दोन्ही नाही, मला तुम्हीच आवडता. 9. रामायण मालिका बघताना राक्षसिणीने पाहून मुलाने विचारलं, ही कोण? मम्मी म्हणाली, आत्या. पप्पा म्हणाले, मावशी. मग काय, रामायण संपले आणि महाभारत चालू झाले. 10. सध्या कोरोना म्हटलं की लोकांना लगेच काळजी घ्या म्हणण्याची इतकी सवय लागली आहे की प्रत्येक पोस्टवर न वाचता काळजी घ्या ठोकून देत आहेत. मी पोस्ट टाकली होती, कोरोनामुळे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला बायकोसोबत दीर्घकाळ राहता आलं आहे. माझ्या त्या पोस्टला 100-125 जणांनी काळजी घ्या असा सल्ला दिला. आठवला ना 3 वर्षापूर्वीचा काळ. 11. तो बायकोला म्हणाला, यू आर माय स्ट्रेंथ. बायको त्याला म्हणाली, इट मीन्स अदर वुमन्स आर युअर विकनेस. आता वाकड्या शिरायचं म्हटल्यावर कोण काय करणार? चालायचंच. बायकांचा स्वभावच आहे, जन्मसिद्ध हक्क आहे.